आधी पण होता, आपण मोठमोठे जे त्याच्यामधले युनिट्स आहेत तर ते तुम्हाला 10वी-12वीमध्ये तुम्ही शिकले असाल तर ते सेल्स हा चॅप्टर जीपॅटसाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे व बाकीचेही चॅप्टर महत्त्वाचे आहेत. मायक्रोबायोलॉजीमध्ये तुम्हाला वेगवेगळे व्हॅक्सिन्स वगैरे ते देखील विचारू शकतात. कोणती व्हॅक्सिन कोणत्या रोगावर यूज केली जाते तर ते सुद्धा महत्त्वाचे आहेत व्हॅक्सिन्स. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत बायोकेमिस्ट्री. त्याच्यासाठी आपल्याला सत्यनारायण हे बुक, त्याच्यानंतर लेनिनगर, AC डेब इत्यादी बुक्स वापरायचे आहेत. तर बायोकेमिस्ट्रीमध्ये महत्त्वाचे काय आहे तर पहिलं आहे विटामिन्स, त्याचे स्ट्रक्चर, युजेस अँड डिफिशियन्सी करायचे आहेत. त्याच्यानंतर आहे एन्झाईम्स, तर बँडिंग साईट, एन्झाईमच्या ज्या बँडिंग साईट आहेत ते सुद्धा करायचे आहेत. त्याच्यानंतर कोणकोणते हार्मोन्स आहेत त्याचे फक्त तुम्हाला रोल्स करायचे आणि नाव लक्षात ठेवायचे आहे हार्मोनचे. त्याच्यानंतर कार्बोहायड्रेट्स, त्याच्यानंतर प्रोटीन्स, त्याच्यामध्ये DNA आणि RNA त्याच्या काही रिॲक्शन असतील प्रोटीनमध्ये तर प्रोटीनचे टोटल 51 प्रोटीन्स आपल्या बॉडीमध्ये असतात A आणि B कडून. तर A आणि A+B 51, तर हा प्रोटीनचे क्वेश्चन विचारला जातो. तर 51 प्रोटीन सगळे आपल्या पूर्ण बॉडीत असतात, तर हे एवढं लक्षात ठेवायचं. आणि तसे भरपूर सायकल चेन मिळून मोठमोठे प्रोटीन्स आपण शरीरात तयार करतो. त्याच्यानंतर फॅट सायकल्स, त्याच्यानंतर रेट लिमिटिंग एन्झाईम्स ओनली त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ऑर्गन फंक्शन टेस्ट हे बायोकेमिस्ट्रीमध्ये तुम्ही करू शकतात. सगळ्यात मायनर चॅप्टर आहे, टॉपिक आहे. नंतर क्लिनिकल फार्मसी, रिमिंग्टन, यादव, पराडकर एक्सेट्रा. त्याच्यामध्ये ड्रग इंटरॅक्शन, ड्रग फूड इंटरॅक्शन, ड्रग अफेक्टिंग ड्युरिंग प्रेग्नन्सी इन पिडियाट्रिक्समध्ये प्रेग्नन्सीमध्ये, पिडियाट्रिक्स कंडिशन इन जेनेटिक कंडिशनमध्ये तुम्ही हे ज्या ड्रगचा जो इफेक्ट आहे, जे ड्रग तुम्हाला या प्रेग्नन्सीमध्ये जे काही ड्रग्ज आहे त्याचा अफेक्ट आहे काय आहे, कोणती ड्रग आहे ते सुद्धा आपल्याला या क्लिनिकल फार्मसीमध्ये करायचे आहे. त्याच्यानंतर ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन हे सुद्धा करायचे आहे. क्लिनिकल फार्मसी आणि फार्मॅकॉलॉजीमध्ये सेमच आहे ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन. याच्यानंतर आहे फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स, मायनर टॉपिक. फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्ससाठी तुम्हाला BS कुचेकर आणि अग्रवाल हे बुक्स वापरायचे आहेत. तर त्याच्यामध्ये ज्युरिस्प्रुडन्समध्ये ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट्स, त्याचे शेड्यूल्स आणि फॉर्म्स हे करायचे आहेत. त्याच्यानंतर फार्मसी ॲक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर शेड्यूल्स अँड कमिटी मेंबर्स, त्याच्यासाठी रेफर चार्ट्स गिव्हन बुक्स, तर त्याच्यासाठी तुम्हाला पुस्तकामध्ये तुमच्या थिअरी सिलेबसमध्ये जो काही चार्ट दिलेला आहे तो तुम्ही रेफर करायचा आहे. त्याच्यानंतर आहे ऑफेन्सेस अँड पेनल्टीज, तर हे सुद्धा ज्युरिस्प्रुडन्समध्ये महत्त्वाचे आहे. ऑफेन्सेस आणि पेनल्टीज, काय काय शिक्षा दिली जाते, कोणकोणते याला वेगवेगळे ॲक्ट, नार्कोटिक ॲक्ट, कॉपीराईट ॲक्ट, वेगवेगळे जे ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट असतील वेगवेगळे, त्याचे जे किती साली तो ॲक्ट आला, कोणत्या साली आला, तर ते सुद्धा ज्युरिस्प्रुडन्समध्ये विचारले जातात. आणि ज्युरिस्प्रुडन्सवर क्रॉस क्वेश्चन विचारले जातात, मॅच द फॉलोविंग सारखे. एका बाजूला तुम्हाला ॲक्ट देतील, दुसऱ्या बाजूला त्याचे इयर्स वगैरे देतील किंवा उलटं करू शकतात ते. तर तसं तुम्ही एक लक्ष ठेवायचं आहे. नंतर आहे फिजिकल फार्मास्युटिक्स, तर त्याच्यामध्ये तुम्हाला CVS सुब्रमण्यम आणि मार्टिन एक्सेट्रा बुक्स वापरायचे आहेत. तर त्याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत रेट अँड कायनेटिक्स ऑफ रिॲक्शन, तर त्याचे प्रॉब्लेम्स ऑन ऑर्डर ऑफ रिॲक्शन, 0, 1st, 2nd, सुडो ऑर्डर रिॲक्शन अँड ओनली फॉर्म्युलेशन फॉर 3rd ऑर्डर रिॲक्शन, तर एवढं महत्त्वाचं आहे. तर आपला लास्टचा चॅप्टर रेट अँड कायनेटिक्स ऑफ रिॲक्शन, कायनेटिक्स अँड ड्रग स्टॅबिलिटी वर सुद्धा याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. मागच्या वेळेसच सुडो ऑर्डर रिॲक्शनचा क्वेश्चन विचारला गेला होता. तर डेफिनेशन प्रत्येक ऑर्डर ऑफ रिॲक्शनची तुमची पाठ असली पाहिजे, लक्षात असली पाहिजे. त्याच्यानंतर आहे रिओलॉजी सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर आहे फिजिकल फार्मास्युटिक्समधला. तसे सगळेच आहेत, स्टेट्स ऑफ मॅटरपासून सरफेस टेन्शन वगैरे, पण रिओलॉजी अँड पावडर रिओलॉजी महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर ड्राईंग, त्याच्यानंतर हे मायक्रोमेरिटिक्स, आणि त्याच्यानंतर फिल्ट्रेशन हा सुद्धा फिजिकल फार्मास्युटिक्समधला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत ऑर्गॅनिक केमिस्ट्रीकडे. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी तुम्हाला
एस एन सान्याल त्याच्यामधील रिअरेंजमेंट रिॲक्शन करायचे आहेत. नंतर त्याच्यामध्ये हा जो सब्जेक्ट आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री तो मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट फॉर नायपर एक्झामसाठी सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट हा ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे. त्याच्यामध्ये बेसिक ऑफ केमिस्ट्री त्याच्यासाठी तुम्हाला केमिस्ट्रीचे बेसिक्स कन्सेप्ट रिॲक्शन रिअरेंजमेंट नेम ऑफ रिॲक्शन हे सगळे तुमच्या लक्षात असले पाहिजे, माहीत असले पाहिजे तुम्हाला. त्याच्यानंतर नेम रिॲक्शन्स आणि रिअरेंजमेंट्स, काही जनरल रिॲक्शनचे रिअरेंजमेंट्स आहेत, काही थोडेसे जे आहेत रिअरेंजमेंट्स तर ते लक्षात असले पाहिजे. कोणकोणते त्याचे नाव कोणती रिअरेंजमेंट रिॲक्शन आहे तर ती लक्षात असली पाहिजे. त्याच्यानंतर आहे बायोफार्मास्युटिक्स, त्याच्यासाठी बायोफार्मास्युटिक्ससाठी ब्रह्मांकर लिओन शार्जेल हे बुक्स वापरायचे आहे. बायोफार्मास्युटिक्समध्ये चार्ट्स महत्त्वाचे आहे. स्टँडर्ड इक्वेशन बायोफार्मास्युटिक्समध्ये जास्त करून इक्वेशनच आहे तर ते इक्वेशन्स आणि शेवट नोबेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे फार्मास्युटिक्समध्ये हे आहेच नोवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम तर ते बायोफार्मास्युटिक्समध्ये देखील महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजी त्याच्यासाठी सत्यनारायण हे बुक्स वापरायचे आहे. तर त्याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजीमध्ये प्लांट सेल कल्चर त्याच्यानंतर PCR टेक्निक आणि त्याच्यानंतर कमर्शियल प्रोडक्शन ऑफ व्हॅक्सिन्स अँड अँटीबायोटिक्स. तर त्याच्यामध्ये स्टार्टिंग मटेरियल ऑर मायक्रो ऑर्गॅनिझम यूज लाईव्ह ऑर डेड फॉर्म्स ऑफ MO इज यूज अँड युजेस. त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन युजेस आणि कशासाठी यूज केला जातो ते प्रोडक्शन व्हॅक्सिनसाठी कोणतं सेल्स यूज केल्या जातात, लाईव्ह सेल असतात की डेड सेल असतात. तर त्याचं स्टार्टिंग मटेरियल कोणता मायक्रो ऑर्गॅनिझम लस प्रोड्यूस करण्यासाठी वापरला जातो तर ते हे बायोटेक्नॉलॉजीमध्ये लक्षात ठेवायचे आहे. त्याच्यानंतर अदर बुक्स तर स्टँडर्ड ऑफिशियल बुक्स लाईक इंडियन फार्माकोपिया त्याचे अपेंडिक्स आणि जे काही ब्ल्यू पेजेस आहेत ते करू शकतात. त्याच्यानंतर गेट कंपेनियन बाय इनामदार मॅडम, त्याच्यानंतर पियुष पब्लिकेशन, त्याच्यानंतर मोहम्मद अली आहे. फॉर अदर टॉपिक्स ऑफ सब्जेक्ट लाईक युनिट ऑपरेशन DSBM हॉस्पिटल फार्मसी एटसेट्रा रेफर सम बुक्स फॉर युनिव्हर्सिटी एक्झाम्स. तर तुम्ही जे युनिव्हर्सिटीसाठी एक्झामसाठी जे बुक्स वापरत आहात तर ते सुद्धा याच्यासाठी वापरू शकता. त्याच्यानंतर काय करायचं आहे प्लॅन युअर स्टडी वेल, त्याच्यानंतर कॉन्फिडन्स अँड कंटिन्युटी तुमच्या अभ्यासामध्ये पाहिजे. त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. त्याच्यानंतर रिव्हिजन अँड ग्रुप डिस्कशन, थिंग्ज आर व्होलाटाईल तर रिव्हिजन करायचे आहे आणि ग्रुपमध्ये डिस्कशन देखील करायचे आहे. त्याच्यानंतर सर्च अँड कलेक्ट शोधायचं आहे. तुम्ही जे काही क्वेश्चन अडला असेल तर तो सर्च करायचा आहे आणि जी काही इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही कलेक्ट करून इन्फॉर्मेशन मिळवू शकतात. तर त्याच्यानंतर ट्राय टू मेक पॉईंट्स इन बुक्स व्हाईल फर्स्ट रीडिंग अँड इट्स मेक सेकंड रीडिंग शॉर्ट अँड सिम्पल. तर पॉईंट मार्क करायचे आहेत फर्स्ट रीडिंग आणि सेकंड रीडिंगमध्ये जे महत्त्वाचे वाटतील ते पॉईंट्स. त्याच्यानंतर इफ टाईम परमिट्स प्लीज गो थ्रू अदर लिस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स ऑल्सो टू मिनिमाइज द रिस्क फॅक्टर. तर मेजरसोबत तुम्हाला मायनरचा देखील अभ्यास करायचा आहे करताच. त्याच्यानंतर काय करायचं नाही, डोंट पॅनिक ॲट द टाईम ऑफ एक्झामच्या वेळेस पॅनिक व्हायची गरज नाही आहे. त्याच्यानंतर डोंट गो फॉर आन्सर डायरेक्टली, क्रॉस रॉंग ऑप्शन फर्स्ट. त्याच्यानंतर सो रीड ऑल ऑप्शन्स फर्स्ट. तर डायरेक्ट कोणत्याही आन्सरकडे जायचे नाही आहे, सगळे ऑप्शन आधी वाचून घ्यायचे आहेत. आणि त्यातला एक जो रॉंग ऑप्शन असेल तर तो 1-2 रॉंग ऑप्शन असतील तर ते काढून टाकायचे आहेत व शेवटचे 2 आहेत 50-50 घेऊन तुम्ही करू शकतात. त्याच्यानंतर डोंट लिव्ह क्वेश्चन्स विदाउट रीडिंग अँड थिंकिंग अबाउट इट. तर क्वेश्चनचा तुम्हाला येत असेल तर क्वेश्चन तर त्याच्यावर क्वेश्चन जर माहीत नसेल येतच नसेल तर त्याच्यावर वाचण्यात आणि विचार करण्यात तुमचा वेळ वाया घालवायचा नाही आहे, तर तो क्वेश्चन सोडून द्यायचा आहे. त्याच्यानंतर सॉल्व सिम्पल क्वेश्चन फर्स्ट सो ॲज टू बिगिन विथ इट विल बूस्ट युअर कॉन्फिडन्स. जर सगळ्यात पहिले जे सोपे क्वेश्चन असतील ते सोडवायचे आहेत, त्याच्यामुळे तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो नक्कीच वाढेल, इन्क्रीज होईल. त्याच्यानंतर नेवर फंबल अँड चेंज ॲन्सर इन लास्ट मिनिट ऑफ एक्झाम. तर कोणत्याही क्वेश्चनचं शेवटच्या
सेकंदाला मिनटाला ॲन्सर चेंज करायचं नाही. जे ॲन्सर आहे तेच राहू द्यायचे आहे. जर वाटलं तर एखादं तुम्ही चेंज करू शकता, पण घाईघाईत चेंज करू नका. त्याच्यानंतर डोंट अटेम्प्ट द क्वेश्चन्स इफ यू आर हॅव्हिंग नो आयडिया अबाउट इट ऑर इट विल लीड टू अननेसेसरी निगेटिव्ह मार्किंग. जर तुम्हाला जर क्वेश्चन येत नसेल, तर त्याच्याविषयी काहीच आयडिया नसेल किंवा माहीतच नसेल नेमका क्वेश्चन, तर तो क्वेश्चन सॉल्व करू नका. तर त्याच्यामुळे तुम्ही निगेटिव्ह मार्किंगमध्ये जाल. त्याच्यानंतर तर वेगवेगळ्या जीपॅट एक्झामसारख्याच वेगवेगळ्या एक्झाम असतात. तर त्या आहे जीपॅट क्वालिफाईड और जीपॅट डिस्क्वालिफाईड मॅटर्स, काहीच मॅटर करत नाही. त्याच्यानंतर फर्स्ट एक्झाम आहे नायपर, इलिजिबिलिटी इज टू क्वालिफाय इन जीपॅट. जर तुम्ही जीपॅट क्वालिफाय असेल तर नायपरला ॲडमिशन नायपरला एक्झाम देऊ शकता. ते M.Pharma आणि MBAसाठी असते. त्याच्यानंतर आहे UDCT, इलिजिबिलिटी इज टू क्वालिफाईंग जीपॅट. UDCT ही एक्झामसुद्धा तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर मणिपाल, फॉर्म्स आर अवेलेबल नाव ऑल्सो. तर मणिपाल युनिव्हर्सिटीचे फॉर्मसुद्धा निघालेले आहेत. त्याच्यानंतर बिट्स पिलानी ही एक्झामसुद्धा तुम्ही जीपॅट क्वालिफाय झाले देऊ शकता. त्याच्यानंतर VIIT म्हणजेच वेल्लोर M.Techसाठी, तर NMIMS फॉर M.Pharma आणि MBAसाठी एक्झाम देऊ शकतात. त्याच्यानंतर भारतीय विद्यापीठाची सुद्धा एक्झाम असते जीपॅट सोडून, तर ती एक्झामसुद्धा तुम्ही देऊ शकतात. तर अशा प्रकारे आपलं जीपॅट विषयी जे संपलेला आहे हा व्हिडिओ इथंच. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बेस्ट ऑफ लक अँड थँक्स. थँक्यू. आधी पण होता, पण मोठमोठे जे